जनरल सेक्रेटरी सबऑर्डिनेट असोसिएशन। नमस्कार, मी SK लोखंडे, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा केंद्रीय अध्यक्ष। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी जगदीश मुंडे, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। नमस्कार, मी प्रभाकर लहाने, सरचिटणीस तांत्रिक कामगार युनियन। नमस्कार, मी कैलास राठोड, मी जॉइंट सेक्रेटरी सुरक्षा व दक्षता विभाग अधिकारी संघटना। नमस्कार, मी धर्मभूषण बाबुल, बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी फोरम केंद्रीय अध्यक्ष। नमस्कार, मी नवनाथ मोगरे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचा सरचिटणीस। नमस्कार, मी राहुल विवळ, महाराष्ट्र वीज कामगार महासंघटनेचे BMS नमस्कार, नमस्कार, मी DB बोर्डे, महाराष्ट्र राज्य स्वाभिमान विद्युत वर्कर संघटनेचा कार्याध्यक्ष। उपाध्यक्ष महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन। नमस्कार, मी अब्दुल्ला देशमुख, स्टेट अकाउंटिंग असोसिएशनचा केंद्रीय अध्यक्ष। नमस्कार, मी लक्ष्मण राठोड, अध्यक्ष सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन। नमस्कार, मी नवनाथ पवार, महाराष्ट्र डिजिटल ऑपरेटर संघटना। नमस्कार, मी अनंत अली खान, महाराष्ट्र वीज कामगार उपाध्यक्ष। नमस्कार, मी संजय पाटील, AC संघटनेचा उपाध्यक्ष। नमस्कार, मी श्रावण कोल्हूरकर, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा उपसचिव। नमस्कार, मी सुरेश गुरजाव, स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा उपसंघटक। ओके सर। नमस्कार, सर्व पत्रकार बंधूंनो नमस्कार। आजची आमची NDCP मध्ये जवळपास संघटनाची सर्व केंद्रीय कार्यकारी प्रत्येक संघटनेच्या केंद्रीय बैठक आहे आणि बैठकीचा मूळ उद्देश एकत्रित येण्याचा मूळ उद्देश हाच आहे की शासनानं आणि तिन्ही कंपनीच्या प्रशासनाला प्रत्येक कंपनीमध्ये खाजगीकरणाचा जो घाट घातला आहे त्याला विरोध करण्यासाठी वज्रमुठीने एकत्र आलेला आणि यात कुठल्याही प्रकारचा कुठल्याही लेवलपर्यंत आपली आंदोलनाची तयारी सुद्धा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचा बेस जो आहे बेस जो आहे खाजगीकरण सर्वात महत्त्वाचं पहिलं खाजगीकरण जे आहे महावितरणमध्ये जे पहिलं खाजगीकरण होत आहे सध्या ते म्हणजे वीज वितरण परवाना जो या अदानी टाटा या 4-5 कंपन्यांना देण्यात येतो। त्या 4-5 कंपन्यांना च्या आधी त्यांनी परवाना वितरण परवाना देण्याच्या आधी त्यांचं जे हेडिंग आहे आता त्याच्या आधी महावितरण प्रशासनानं पुन्हा एक घाट घातला की मुंबईमध्ये सुद्धा वीज वितरण परवाना महावितरण कंपनीनं मागितला ते अत्यंत चुकीचं आहे। कारण ते एक षडयंत्र आहे की महावितरण कंपनीनं मुंबईसारख्या ठिकाणी जिथं ऑलरेडी प्रायव्हेट प्लेअर काम करत आहे तिथं महावितरण परवाना मागायचा उद्देश असा आहे वितरण परवाना मागायचा उद्देश असा आहे की उर्वरित महाराष्ट्र त्यांनी जवळपास सर्व खाजगी कंपन्यांना खुल्ला करून मोकळा करू दिला। त्याचा परिणाम असा झाला की 2022ची जी त्यांची अर्ज होते खाजगी समांतर वीज वितरण परवान्याची आज ते डिस्ट्रीब्युशन ब्रांचची डिस्ट्रीब्युशन लायसन्सच्या नावाखाली पुन्हा ती एंट्री करत आहे। त्याचं 16 तारखेपर्यंत आक्षेप करत नाही आम्ही जवळपास 30 ते 40 हजाराच्या आक्षेप आपण नोंदवणार आहे। त्याची हेरिंग जी आहे ती 22 जुलैला आहे। 22 जुलैच्या हेरिंगमध्ये सुद्धा आम्ही 30 ते 40 हजार कर्मचारी आणि जवळपास अनेक यांना सुद्धा आम्ही सामील करून घेणार आहे। हा जी वितरण परवाना अत्यंत प्रायव्हेट कंपनीने देण्याचा चुकीचा घाट आहे। कारण जे इन्फ्रा आहे ज्या वाहिन्या आहेत त्या सर्व महावितरणच्या आहेत आणि महावितरणचा कर्मचारी हा उत्कृष्ट सेवा देते जिथे प्रायव्हेट लेवलला काम करत आहेत या सर्व फ्रँचायसी वगैरे सर्व आतापर्यंतचे बंद पडले। पण यांनी असा घाट घातलेला आहे की त्याचे वीज दर कमी करायचे त्यांची वीज दर कमी आहे असा घाट घेतलेला आहे। पत्रकार बंधूंना एक सांगावंसं वाटतं मला की त्यांचं वीज दर हा कमी याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो त्रास सबसिडीचा हार आहे की त्या कंपनी घेत आहेत की नाही घेत आहेत MNCने याच्यावर काही निर्णय दिलेला नाही।
त्याच्यावर एमएससी काही वाचित नाही. पण आता ह्या जर कंपन्या त्यांनी वीज वितरण परवाना घेतला त्यांच्यावर जर आहे सबसिडी शेती पंपाची कृषी पंपाची नसते तर मग हा उद्योग शेवटी महावितरणवरच पडणार आहे. शेवटी हवालदिल विजेच्या वाढत्या दरामुळे आणि विजेच्या याच्यामुळे शेतकऱ्यावर इफेक्ट होणार आहे. एक दिवस सबसिडी सुद्धा बंद होईल ही शंका नाकारता येईल. सबसिडी बंद झाली तर नुकसान हे शेतकऱ्यांचं होणार आहे. 5 ते 6 रुपये 7 रुपयाने वीज दर होता शेतकऱ्यांच्या लीडला राहणार आहे. नंतर शेतकरी सुखात असतो. आहे वीज वितरण परवान्याचं आहे याला प्रकल्प करत आहे. दुसरं जलविद्युत प्रकल्प जे बीओटी तत्वावर खाजगी तत्वावर चालवण्यासाठी देत आहे. जे खाजगी तत्वावर जे चालवण्यासाठी त्याला आमचा प्रकल्प विरोध आहे. 35 वर्ष झाले आम्ही मायमावणीसारखे त्या जे विद्युत प्रकल्पाला सांभाळतात हायड्रो पॉवर स्टेशनला सांभाळतात आणि खरी आमची महावितरणची नफ्याची जी बाजू आहे निर्मितीची नफ्याची जी कमी वीज जण हा हायड्रो पॉवर स्टेशन करून गेले आणि नेमका तोच हा खाजगीकरणाला देण्यात काढला. ती सुद्धा आमचा विरोध आहे. एक TBCB म्हणून आहे टेरी बेस कॉम्पिटिटिव्ह बिडिंग ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये हे महापारेषणचा विषय आहे. महापारेषणमध्ये आतापर्यंत 500 कोटीच्या वरचे प्रोजेक्ट हे प्रायव्हेट प्लेयरला देत होते पण त्यांनी तो घाट आता 200 कोटीपर्यंत आणलेला आहे. 200 कोटीचे खाली शेतकरी म्हणजे महापारेषण हे राहणारच याचं अस्तित्वच राहणार आहे. ऑलरेडी ह्या ज्या वाहिन्या आहेत महापारेषणच्या त्या सुद्धा हे झालेल्या आहेत त्या सुद्धा प्रायव्हेटमध्येच गेलेल्या आहेत खाजगी आहेत. चौथा विषय आमचा महत्त्वाचा पेन्शनचा आहे. पेन्शन पत्रकारामधून तुम्हाला सांगू इच्छितो की पेन्शन हा आमचा कधीचा मुद्दा आहे. आम्ही फक्त रिटायर्ड व्हायच्या त्या शेवटच्या दिवसापर्यंत सुट्टी समाधानी राहतो. दुसऱ्या दिवशी आम्हाला पेन्शन राहत नाही. आम्ही पेन्शनसाठी आमचा वाटा वगैरे सर्व देण्याची सुद्धा पाहिजे ती एक आमची पेन्शनची डिमांड आहे. आणि तिसरा काही सबस्टेशन आमचे जे प्रायव्हेटमध्ये प्लेयरला देतात 33 सबस्टेशन प्रायव्हेट प्लेयरला देण्याची काही गरज नाही. खाजगी तत्वावर चालवण्यासाठी काही देण्याची गरज नसताना आम्ही सक्षम असताना सुद्धा ते देतात. तिथं ते माणसं कोणते ठेवणार आहेत स्किल ठेवणार आहेत अनस्किल ठेवणार आहेत याची काही हे नाही आहे म्हणून नाही आहे. त्याच्यामुळे त्याला सुद्धा विरोध होणार आहे. आणि तिसरं हे जे आमचे कंत्राटी बांधव आहेत त्याचे लागलेल्या औषध ते दिवस सरकार आमच्यासोबत काम करतात त्यांना नियमित करण्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन करावी अशी सुद्धा एक आमची डिमांड आहे. आणि चौथी मागणी आहे महाराष्ट्रातील प्रशासन सामान्य प्रशासनाचा एक मागासवर्गीय पद्धतीचं हे आहे GR आहे तो जो GR आहे सांगतो 2020 सुद्धा रद्द व्हावा ही सुद्धा आमची एक मागणी आहे. त्याच्यामध्ये आता या सर्व प्रोसेसमध्ये आम्ही हरकती टाकणारा आंदोलनाची भूमिका घेतली आहे आणि संपच्या लेवलपर्यंत संप करण्याच्या मनस्थितीपर्यंत आमची पूर्ण तयारी झालेला आहे निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे या सर्व संघटना त्यात सहभागी किती संघटना आहे 32 आंदोलनाची भूमिका आज आम्ही ठरवत आहे. आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आंदोलनाचे जे टप्पे आहेत ते आम्ही ठरवतो. केल्यानंतर MSCBचं पूर्णपणे कंबरडं मोडलं. त्याच धर्तीवर आता हे समांतर वीज परवाने जे दिले जात आहेत टाटा अदानी टोरंटो या लोकांना जे समांतर वीज परवाने दिले जात आहेत मेट्रो सिटीमध्ये दिले जात आहेत. रुरल सेक्टरमध्ये दिले जात नाही. मेट्रो सिटीमध्ये जो की पॉकेट आहे तो आमचा की पॉकेट महावितरण पारेषण जनरेशन कंपनीमध्ये काढून घेण्याचा हा एक प्रकारचा थाट आहे. आणि तो पॉकेट देत असताना मात्र दुसऱ्या बाजूला त्यांची समांतर वीज वाहिनीचे मेंटेनन्सची कामं कशी चालतील या बाबतीमध्ये साशंकता आम्ही आहोत. कारण शासनाने ते क्लिअर केलेलं आहे की त्याचं मेंटेनन्स कोण करणार त्याचा लॉसेस कोण भरून काढणार. त्यानंतर जनतेला ज्या सवलतीच्या दरात वीज दिले जात आहेत ती सवलत पूर्णपणे बंद होईल. मागासवर्गीय समाजाला त्याची कुठल्याही प्रकारची वीज सवलत मिळणार नाही. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. त्यामुळे आम्ही सर्व संघटनांनी एकत्रितरित्या येऊन वीज कंपनीमध्ये आज रोजी 32 संघटना आहेत आणि 32 संघटनांच्या प्रतिनिधीने आज रोजी येऊन या सगळ्या गोष्टीवर सकाळचा 11 वाजेपासून आतापर्यंत सखोल अभ्यास करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय घेतला. आपण वर्धा मेट्रो सिटीचा विषय 4 दिवसापूर्वी बदलापूर वगैरे जाहिराती आली होती. सध्या जे आहे डोळ्यात पावाने पुणे बारामती जाऊन हा पट्टा बघितलेला आहे. मुंबईमध्ये जे आमच्याकडे महामुंबईच्या ताब्यामध्ये जो डिस्ट्रिब्युशनचा एरिया आहे त्याच्यामध्ये भांडूप ठाणे
खारघर हा परिसर आदानी मागितला आहे. डोळ्यांपासून नागपूर सुद्धा मागितलं. म्हणजे आणि टाटाने आता सध्या नवीन याच्यामध्ये ऍप्लिकेशन केलं एबीआरसीकडे, म्हणजे एज्युकेशन लायसन्ससाठी. त्याच्यामध्ये टाटाने संभाजीनगर, वाळूज महानगर, जालना आणि बदनापूर असे जे टॉपिक त्यांनी माहिती. त्यासोबतच आता आणखी काही टॉपिक जे आपण जे आहे की त्यांनी ती मानसिकता नाशिक असेल, मोठमोठी शहर असेल, ते सुद्धा कुठल्या माध्यमातून घेण्याचा घाट सध्या आहे. मी तुम्हाला एकच सांगतो याच्यामध्ये की सध्या जरी आम्ही सगळे 4-5 विषय घेऊन जरी एकत्रित जातो तरी समांतर लायसन्सच्या बाबतीमध्ये जे काही शासनाने आता समोर हा विषय आठवला आहे त्याच्यासाठी मुळात आम्ही मूळ बीएसएनएलचा तसा विषय झाला नाही. तुमच्या बीएसएनएलचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून आज ह्या सगळ्या कंपन्या सुरुवातीला 200-300 रुपये 100 रुपये कनेक्शन